मार्फत आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासन आमची दखल घेत नाही म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हे उपोषण करावं लागत आहे. काय मागणी आहे तुमच्या प्रमुख? आमच्या प्रमुख मागणी आहेत प्रकल्पग्रस्त भरती तात्काळ झाली पाहिजे. दुसरी मागणी आहे की आमचं मजुराचं कामगार वेतन आहे ते विद्यापीठ प्रशासन वाढवत नाही, खूप कमी दरामध्ये काम करून घेत आहे. ही 1-2 मागण्या आहेत. आणि ज्या प्रकल्पग्रस्त बांधवाचे प्रमाणपत्र हस्तांतरण राहिले त्यांना पण तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचे प्रमाणपत्र हस्तांतरण करून द्यावे. उलट्या काळीत बसू नये, कारण भरतीची तारीख अंतिम आली की सारखी मुदतवाढ देत आहेत. कारण त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरणचे राहिलेले जर हे झाले तर मुदतवाढ द्यायचा प्रश्न. एकूण किती प्रकल्पग्रस्त आहेत? सगळे आमचे सगळे 400 ते 500 प्रकल्पग्रस्त त्यांना सर्वांना प्रकल्पग्रस्त जे प्रमाणपत्र भेटलेत का? हो आहेत. फक्त 50 ते 100 लोक राहिले तर नोकर भरतीचे नाही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरांचे त्यांचे पण आम्ही याच्यात 4 नंबरचा मुद्दा आहे की त्यांना प्रमाणपत्र जेव्हा निघाल म्हणजे वेळ लागत असला तर त्यांना विद्यापीठ प्रशासनानं संधी द्यावी. तुम्हाला वारंवार हे आंदोलन करावं लागतंय, निवेदन द्यावं लागतंय, तरी हे जे प्रशासन आहे कृषी विद्यापीठाचं तुमची दखल घेत नाही. इथून पुढे काय करणार तुम्ही? याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन होईल. विद्यापीठ प्रशासन दखल नाही घेतली तर याच्या पुढचं आंदोलन आमचं तीव्र होईल. काम बंद. ठीक. प्रकल्पग्रस्त कृती समिती मराठवाडा कृषी उद्योग परभणी आणि डेमोक्रेटिक इंडियन ट्रेड युनियन जिल्हा शाखा परभणी कामगार संघटनाच्या वतीने या ठिकाणी संयुक्तरित्या आम्ही या ठिकाणी आज उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कृती समितीची मागणी आहे की प्रकल्पग्रस्ताची जी जाहिरात निघालेली आहे, गेल्या वर्षभरापासून जाहिरात निघून आणखी नोकर भरतीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने केलेली नाही. तेव्हा महाराष्ट्रातील 3 कृषी विद्यापीठाची जाहिरात निघाली आणि नोकर भरतीची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांच्या परीक्षासुद्धा झालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या नोकर भरतीचा प्रश्न एकदम किचकट झालेला आहे. विद्यापीठ प्रशासन वारंवार या ठिकाणी विलंब लावत असल्यामुळं या ठिकाणी कृती समिती प्रकल्पग्रस्ताची अशी मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना या ठिकाणी नोकरी सामावून घेण्यात यावी. त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध विभागामध्ये अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त मजूर आणि इतरही मजूर तुटपुंज्या मजुरीवर काम करत आहेत. विद्यापीठ प्रशासन कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतनासह कंत्राटी मजुरांना या ठिकाणी वेतन देत नाही. संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा धरणे आंदोलन उपोषण करून आम्ही निवेदन दिलेले आहे. तोंडीसुद्धा चर्चा झालेली आहे. परंतु चर्चा होत असताना आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिले जात आहे आणि त्याची अंमलबजावणी कुठल्या प्रकारची होत नाही. विद्यापीठ प्रशासन त्या दोन्ही प्रश्नावर कुठल्या प्रकारचं गांभीर्यानं या ठिकाणी आमचा विषय घेत नाही. म्हणून आम्ही आज कामगार संघटना आणि प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे. विद्यापीठ प्रशासनानं आमच्या या दोन्ही बी संघटना आणि प्रकल्प कृती समितीच्या मागण्या ज्या आहेत प्रकल्पग्रस्त नोकर भरती आणि मजुरांच्या कंत्राटी मजुरांच्या किमान वेतनाच्या वेतनवाढीचा विषय हा तातडीनं या ठिकाणी आपण निकाली काढावा. जर करून या ठिकाणी आमच्या कुठल्या प्रकारची विद्यापीठ प्रशासनाने जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर प्रकल्प कृती समिती आणि प्रकल्प कृती समिती आणि कामगार संघटना संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि जे काही परिणाम होतील ते त्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी आमची धारणा आहे, मागणी आहे. परंतु ती वेळ आमच्या विद्यापीठ प्रशासनाला येऊ देऊ नये अशी आमची विद्यापीठ प्रशासनाकडे प्रस्ताव आहे, मागणी आहे. ठीक.